बातमी नाशिकमधून आहे। नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणामधून आज तब्बल 1000 क्युसेकनं पाणी गोदावरी नदीपात्रामध्ये सोडण्यात आलेलं आहे। एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र आणि गोदावरी कालव्यांच्या आवर्तनासाठी हे पाणी सोडण्यात आलंय। उन्हाळ्यामध्ये गोदावरीला पूर आल्याचं दृश्य रामकुंड परिसरामध्ये त्यामुळे पाहायला मिळतंय। नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या या गंगापूर धरणामधून आज तब्बल 1000 क्युसेकनं पाणी गोदावरी नदीपात्रामध्ये आता सोडण्यात आलेलं आहे। एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र आणि गोदावरी कालव्यांच्या आवर्तनासाठी हे पाणी आता सोडण्यात आलंय। मात्र दुसरीकडे ऐन उन्हाळ्यामध्येच आपण पाहतोय गोदावरीला पूर आल्याचं एकंदरीत दृश्य हे रामकुंड परिसरामध्ये पाहायला मिळतंय। किशोर बेलसरे या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देतील। किशोर, ऋतुजा, नाशिकच्या गंगापूर धरणातून गोदावरीला 1000 क्युसेक्सने हा पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलेला आहे। ऐन उन्हाळ्यात सोडल्या आल्यामुळे आपण बघू शकतो राम मंदिरा परिसरातील ही दुतोंड्या मारुती असो किंवा छोटे मोठे मंदिर देखील पाण्याखाली बुडलेले आपल्याला दिसत आहे। यामुळे या ठिकाणी आलेले आज पर्यटक देखील खुश आहेत। या आवर्तन नाशिकच्या विद्युत औष्णिक केंद्राला आणि विविध जे कालवे आहेत गोदावरी तट कालवे त्यांच्याकरता 1000 क्युसेक्सने सोडण्यात आलेले आहे। परंतु ऐन उन्हाळ्यामध्ये एक पूर परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र या ठिकाणी दिसत आहे। नदीकाठच्या परिसरात देखील नागरिकांनी आनंद व्यक्त केलेला आहे। गेल्या काही दिवसापासून नाशिकचं तापमान हे 40 पर्यंत पोहोचलं होतं। नाशिकमध्ये पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणात हीट तयार झालेली होती। मात्र आता ह्या गोदावरीला ऐन उन्हाळ्यात 1000 क्युसेक्सने पाणी सोडल्याने नागरिक आणि पर्यटकांमध्ये मोठ्या प्रमाणात आनंद व्यक्त केला जात आहे। ऋतुजा, निश्चितच त्यांना आता मुबलक प्रमाणामध्ये पाणी मिळणार आहे आणि त्याचमुळे हा आनंद आहे। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।